MPSCच्या विद्यार्थ्यांना 3 अनमोल सल्ले. पहिला सल्ला, MPSCच्या विद्यार्थ्यांनी फक्त 3च अटेम्प्ट द्यावे. 3च का? कारण की तिसऱ्या अटेम्प्ट पर्यंत येईपर्यंत स्वतःची लायकी काय आहे ते कळून जाते. काही जणांचं लय खतरनाक काम असते बरं का, ज्यांच्यामध्ये MPSCचा किडा असतो ना, ते बोलतात जोपर्यंत मी अधिकारी होत नाही, जोपर्यंत मी माझी माती करत नाही, तोपर्यंत मी माझी घासत राहणार. सलाम आहे भावाला. दुसरा अनमोल सल्ला, MPSCच्या विद्यार्थ्यांनी MPSC करत असताना प्लॅन बी नक्की ठेवावा. का? अगर खुदा ना चाहे MPSC नहीं हुई तो तेरा क्या होगा कालिया. त्यामुळे प्लॅन बी नक्की ठेवावा. नाहीतर मग जर बाय चान्स MPSC नाही झाली तर मग पश्चाताप, सामाजिक त्रास, मानसिक त्रास, कुटुंबाकडून टोमणे, नातेवाईकांकडून टोमणे, व्यसनाधीनता, म्हणजे पहिले तरुणाई बरबादी, नंतर मग आयुष्याची बरबादी. त्यामुळे प्लॅन बी ठेवावा आणि तिसऱ्या अटेम्प्ट नंतर प्लॅन बी वर लगेच शिफ्ट व्हावा. आणि तिसरा अनमोल सल्ला, MPSCच्या विद्यार्थ्यांनी MPSC करत असताना काहीतरी इनोव्हेशन केलं पाहिजे, काहीतरी नवीन नवीन स्किल त्यांनी शिकल्या पाहिजे, फॉरेन लँग्वेज शिकल्या पाहिजे. आजकाल स्किलचा जमाना आहे, मार्केटिंगचा जमाना आहे, त्यामुळे मार्केटमध्ये स्किलवाल्यांना महत्त्व आहे. जर समजा बाय चान्स MPSC जर नाही झाली तर किमान तुम्ही बेरोजगार राहणार नाही. त्यामुळे नवीन नवीन स्किल तुम्ही शिकल्या पाहिजे असं मला वाटते. बाकी तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून सांगा.